सर्वसामान्यांसोबत बातचीत केलेली आहे, त्यांच्या अपेक्षा नक्की काय आहेत त्या जाणून घेतलेल्या आहेत. आपण एकदा पाहूयात. त्यांच्यावर लक्ष देऊन ह्याच्यावर काहीतरी न्याय म्हणजे काहीतरी उपाय काढला पाहिजे. मला असं वाटतं की हे जे बजेट जे आहे ना, लोक आज रोज कसं माहिती आहे, आज अशी झालेली परिस्थिती झालेली आहे लोकांना की कशी ह्याच्यामध्ये आमचं हे पुरं करायचं आहे कच कळत नाही यार. लोकांना ह्याच्याबरोबर लक्ष दिलं पाहिजे सरकारनं यांना, आणि जे बजेट आहे त्याप्रमाणे गोरगरिबांना फायदा पोचला पाहिजे. ह्यांच्यावर लक्ष द्यावा गव्हर्नमेंटनी. याच्यावर सर्वसामान्य लोकांच्या जो खिशावरती ताण पडलेला आहे त्यांचा जो विचार करावा. फुकट काही देऊ नये, सरकारला फुकट काही देऊ नये, पण रेट जो आहे हे तुमचे टॅक्सेस आहेत आणि तुमचे GST आहे हे जरा कमी करावं व सर्वसामान्यांना जेणेकरून व्यवस्थित घर चालवता येईल एवढीच माझी सरकारला विनंती आहे. गॅस सिलेंडर जे महागलेत ते कमी करावेत. अजून भरपूर काही गोष्टी आहेत का त्याच्यावरती तुम्ही कर हे करताय, GST लावताय, याच्यावरती बी GST कमी करणे किंवा तुम्ही कर आहे ते जे कमी करणे एवढीच आमची अपेक्षा आहे सरकारकडून का सगळे हे कमी करावं. Some of the sectors which support the backbone are actually lead. They grow first and then the demand catches up. So there are 3-4 things which I am really keen to see what happens today. One of course is these lead infrastructure providers. तर सर्वसामान्यांच्या एकूणच काय अपेक्षा आहेत हे आपण पाहिलेलं आहे. सर्वसामान्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या फुकट देणाऱ्या गोष्टी आहेत त्या कमी करा आणि कराचा बोजा कमी करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसऱ्या बाजूला तज्ज्ञांचं काय मत आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. येत्या वर्षभरामध्ये सर्व गोष्टी स्थिर राहण्याचा अंदाज तज्ज्ञांकडनं तरी व्यक्त होतोय. दरम्यान आता अर्थसंकल्पात नक्की कोणता खजिना उघडणार, अर्थसंकल्पामधून नक्की काय बाहेर येणार यावरच सगळ्या गोष्टी ठरतील. आता सध्या अंदाज मांडले जात आहेत, मात्र तासाभरामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प घोषित करतील आणि त्यानंतर एकूणच चित्र स्पष्ट होणार आहे. आर्थिक पाहणी अहवालामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे हे आपण एकदा पाहूयात. देशाचा GDP वाढीचा दर हा 6.3 ते 6.5% राहण्याची शक्यता असल्याचं अहवाल सांगतोय. औद्योगिक वाढीचा दर हा 6.2% इतका राहणार आहे. यासोबतच पुढील 6 महिन्यांमध्ये खाण्यापिण्याच्या किमती या नियंत्रणात राहण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालामध्ये असेल. तर भाज्यांच्या दरामध्ये घट झालेली आहे, चांगली आवक राहिलेली आहे, त्यामुळे महागाई कमी आहे. अर्थव्यवस्थेतील परकीय गुंतवणुकीतील घट तात्पुरती आहे. सार्वजनिक खर्च, व्यावसायिक अपेक्षांमुळे गुंतवणुकीला चालना मिळेल. 2025च्या चौथ्या तिमाहीमध्ये महागाई कमी होण्याचा अंदाजही आर्थिक पाहणी अहवालामध्ये दिसतोय. यासोबतच AI मुळे बेरोजगारी वाढण्याचा तर पगार घटण्याचा अंदाज व्यक्त होतोय. 2025-26 मध्ये आर्थिक स्थिती स्थिर राहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आहे. परकीय गुंतवणूक आणि खासगी खर्चामुळे बाजारामध्ये स्थिर राहण्याचा अंदाज आहे. आर्थिक पाहणी अहवाल आपण पाहिलेला आहे आणि आर्थिक पाहणी अहवालानुसार एकूणच अर्थसंकल्पामध्ये काय होऊ शकतं, काय घोषणा होऊ शकतात, कशा पद्धतीने अर्थसंकल्प होऊ शकतो हे आपण पाहिलेलं आहे. दरम्यान अवघ्या तासाभरामध्ये आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांचा अर्थसंकल्प सादर करतील आणि सर्वसामान्यांपासून ते मोठमोठ्या उद्योगपतींपर्यंत सर्वांनाच या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक महिला म्हणून त्या सलग 8व्यांदा हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. बजेटमधून काय काय अपेक्षा आहेत सर्वसामान्यांना ते आपण पाहतोय.